अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या राहुरीच्या मुळा धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांचं आजपर्यंत शासनानं पुनर्वसन केलेलं नाही। तोच मेहर या कंपनीनं सीप्लेन विमान सेवा 19 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचा घाट घातलाय। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न 100% सोडवल्याशिवाय विमानाचा धंदा मुळा धरणावर सुरू करू देणार नाही असं निवेदन अखिल भारतीय धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब बाचकर आणि इतर प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर सर्व संबंधितांना पाठवलंय। 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्पग्रस्त शेतकरी मुळा धरणावर उपोषणासाठी बसणार असल्याचं अण्णासाहेब बाचकर यांनी सांगितलं। धरणग्रस्तांना कोणाला न्याय मिळाला नाही, त्यांचा सदस्य झाला नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय मिळाला नाही, मग त्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाही। एवढी मोठी एमआयडीसी नगरची झाली, त्या एमआयडीसी मध्ये किती धरणग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या? हे सगळं आतापर्यंत सगळं थोतांड आहे। आतापर्यंत कोणालाही नोकऱ्या दिल्या नाही आणि दिल्या असल्या तर ते शासनाने आणून दाखवा। मुळा धरणग्रस्ताचे विद्यापीठात एवढे घेतले, मुळा धरणग्रस्ताचे राहुरी नगरपालिकेत एवढे घेतले, मुळा धरणग्रस्ताचे देवळाली नगरपालिकेत एवढे घेतले, नगरसेवक एवढे केले, एमआयडीसी नगरची एवढी मोठी आहे, त्याच्यात मोठमोठ्या कंपन्या आहे, त्याच्यामध्ये जर आमचे कोणी धरणग्रस्तांच्या मुलांना खऱ्या अर्थाने न्याय दिला असता तर ही उपासमारीची वेळ आमच्यावर आली नसती। ज्यांना जमिनी मिळाल्या नाही त्यांना जमिनी दिल्या पाहिजे, ज्यांना घराला प्लॉट जागा दिल्या असतील आणि ते कुटुंब दुसऱ्या गावाकडे कुठं शहराच्या ठिकाणी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी राहत असन तर तिथं सरकारी जागा असेल तर शासनाने ते आमच्या नावावर करावा। आणि आता हे पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी मुळा धरणाला जमिनी दिल्या। आता याच्यामध्ये मेरीटाईम हेलिएअर सर्व्हिस इंडिया ही विमान कंपनी आहे। ह्या विमान कंपनीला शासनाने किंवा मुळा इरिगेशनने याची परवानगी देऊन 2 वर्षापासून परवानगी दिली अशी मला माहिती मिळाली आणि ती परवानगी देऊन तिथं विमान त्या पाण्यात उतरणार आहे। आणि म्हणजे आमचं पुनर्वसन अजून 100% झालेलं नाही, तेच ह्या कंपनीला पैसे कमवायला यांनी ठेका दिला। ते आम्ही मुळा धरणग्रस्त आम्ही 19 तारखेला उपोषणाला बसणार आहे। धरणग्रस्त संघटनेच्या माध्यमातून 65 वर्षांपासून शासन दरबारी याविषयी पाठपुरावा करतायत। शासनानं अद्यापही धरणग्रस्तांच्या पाल्यांना नोकरीही दिली नाही, तसंच त्यांना जमिनीही परत केल्या नाहीत। ज्या धरणग्रस्तांना मोकळे भूखंड दिले त्या ठिकाणी धरणग्रस्त राहत नसून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते। दरवर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेनं भरतं। धरणामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा सुजलाम सुफलाम झालाय। मोठमोठे साखर कारखाने उभे राहिलेत, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी आणि शहरांनाही पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जशाच्या तशा आहेत। शासनानं मेहर या कंपनी सीप्लेन विमान सेवा सुरू करण्यास परवानगी देऊन पैसे कमवण्याची नामी संधी दिल्यानं धरणग्रस्त शेतकरी नाराज आहेत। मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनावर अण्णासाहेब बाचकर यांच्यासह भारत बाचकर, दीपक आघाव, अर्जुन तमनर, बाबासाहेब जाधव, भास्कर काळनोर, बंडूभाई शेख आदींच्या सह्या आहेत। C24 साठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद, राहुरी।